आजची रेसिपी फक्त रेसिपी नाही तर माझ्या यूट्यूब मॉनिटायझेशनच्या सेलिब्रेशनची खास मेजवानी आहे. चला बनवूया मस्त कोळंबी बिर्याणी. नमस्कार मंडळी. अर्धा किलो कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून इथे घेतलेली आहे. त्यासोबतच इथे मी बासमती तांदूळ 2 वाट्या स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातला आहे. अंदाजे अर्धा किलो बासमती तांदूळ आहे. आता बाजूलाच मी कांद्याचा बरिस्ता तयार करून घेतलेला आहे. 2 मोठे कांदे उभे चिरून त्याचा तेलामध्ये तळून बरिस्ता तयार केलेला आहे. सोबतच बटाटे 2 बटाटे साल काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ते सुद्धा ज्या तेलामध्ये कांदा तळला त्याच तेलामध्ये बटाटे फ्राय करून घेतले आहेत. बटाटे घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण कोळंबीचं मॅरिनेशन करणार आहोत. अर्धा चमचा हळद घालणार आहोत, चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. आता इथे जो मी तळलेला बटाटा आहे तो सुद्धा मी या कोळंबीच्या ह्याच्यातच मॅरिनेशनला घालणार आहे. आता 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं, इथे बाजूला प्लेटमध्ये छोटा चमचा जिरे पावडर आणि मोठे 2 चमचे धने पावडर घेतली आहे. याच प्रमाणात घ्या. आणि मी घरगुती बिर्याणी मसाला बनवला होता तो बिर्याणी मसाला मी 1 चमचा घालणार आहे. कारण की या व्यतिरिक्त मी कुठलाच मसाला गरम मसाला घालणार नाही आहे आणि हा प्रमाणातच दिलेला आहे. तर तुम्ही याचा व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडते, तुम्ही पाहू शकता. आता याच्यावरती आपण तळलेला कांदा घालायचा आणि कोथिंबीर पुदिना घालायचा. इथे पुदिन्याची पानं थोडीशी छोटी आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे का नाही माहिती नाही, पण बारीक पानं आहेत थोडीशी. आणि कोथिंबीर हवी तेवढी घालू शकता, पुदिना सुद्धा हवी तेवढा घालू शकता, त्याला काही अंदाज नाही आहे. त्यानंतर इथे आपण 1 लिंबू अर्ध कापून घ्यायचं आणि अर्ध लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचं. आता आपलं लिंबू पिळून झालं की 1 वाटीभर फेटलेलं दही घ्यायचं आणि ते या कोळंबीच्या मिश्रणात घालायचं. आता हे फेटलेलं दही तुम्ही म्हणाल की कोळंबीसोबत मच्छीसोबत दही, तळलेलं तेल अर्धी वाटी घालायचं. कांदा तळलेलं तेल आहे हे. तर आपण चमच्याने मिक्स करू आणि तुम्हाला पुढे सांगते की जर का तुम्ही कोळंबीमध्ये दही घालून मॅरिनेट करणार असाल तर ते फक्त आणि फक्त अर्ध्या तासासाठी करा. कारण की जसं आपण चिकनला 2 तास किंवा ओव्हरनाईट ठेवतो तसं याला करायची गरज नाही आहे. तर असं आपण मॅरिनेशन अर्धा तास आपण दह्यामध्ये करून ठेवणार आहोत, म्हणजे याचा विपरीत परिणाम होत नाही आपल्या शरीरावर. तर आता हे झाकण ठेवून आपण मॅरिनेट करूया आणि बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण भिजलेला तांदूळ बघूया. तो बऱ्यापैकी भिजलेला आहे आणि त्याने पाणी बऱ्यापैकी सोक केलेलं आहे, म्हणजे तो लवकर शिजेल. आता आपण गॅसकडे वळूया आणि गॅसवर 1 मोठं पातेलं ठेवूया. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल आपलं छान तापलं की आपण इथे बेसिक खडे मसाले घेतले आहेत. तर बिर्याणी मसाल्यामध्ये ना खूप जास्त मसाले नाही टाकत, तर जे मोठे मसाले असतात जे काढण्याजोगे असतात तेच मसाले घातले जातात. तर दालचिनी, चक्रीफूल, वेलची आणि लवंग 2च लवंग घातले आहेत मी, त्यासुद्धा ऑप्शनल आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये तमालपत्र सुद्धा घालणार आहोत, म्हणजे तेजपान घालणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण थोडं तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. शहाजिरं घालायचं 1 चमचा आणि हे छान असे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. बाजूलाच मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणीसुद्धा आपण या पातेल्यामध्ये हळूवार घालणार आहोत. कारण की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मग पाणी घालायचं, कारण की फोडणी वर उडण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी आलं लसूण पेस्टसुद्धा घातली आहे आणि छान आपण ढवळून घेणार आहोत पाणी.
आता पाण्याला हलकंसं गरम झालं की हा जो आपण सोक केलेला बिर्याणीचा राईस आहे, तांदूळ आहे, तो या पाण्यामध्ये असा झाऱ्याच्या ह्याच्याने घालायचा. सर्व तांदूळ अशाच पद्धतीने मी या पातेल्यामध्ये घालणार आहे. आता तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता, कारण की तांदूळ घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर थोडं कमी होतं. तर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता. आता इथे चवीनुसार मीठ घातलं आहे, म्हणजे मी अर्धा किलोसाठी इथे 3.5 चमचे मीठ घातलेलं आहे. सोबतच आपण उकळी यायला लागली की आपण अर्धं पिळलेलं जे लिंबू होतं, लिंबू आपण या भातामध्ये घालणार आहोत. तर हे लिंबू यासाठी की आपला भात पांढरा शुभ्र होण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण लिंबू पिळून घेतला आहे आणि आपला भात 70% ते 75% किंवा 80% शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला भात कसा मस्त सुटसुटीत शिजलेला आहे आणि आता तो आपण चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहोत. आता मी 1 बाय 1 करून हा भात असा काढून घेते पाण्यातनं. गॅसची फ्लेम बंद करते, कारण की वाफेचे हाताला चटके बसत आहेत. त्यामुळे हा पण गॅस बंद करून मग हे तांदूळ काढून घेणार आहोत आणि सर्व तांदूळ असाच चाळणीमध्ये काढून 2 भागामध्ये मी वेगवेगळा थंड व्हायला ठेवला आहे. बघू शकता तुम्ही. आता पुन्हा आपण गॅसवरती पातेलं ठेवायचं. मी इथे मातीचं भांडं ठेवलेलं आहे. 2 मोठे चमचे तेल घातलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे फोडणीसाठी. मातीचं भांडं गरम व्हायला थोडासा वेळ लागतो, तर या मातीच्या भांड्याने मला खूप छान साथ दिली. आता आपण कांदा भाजण्यासाठी आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 चमचा मीठ घालणार आहोत. तर मीठ आपण अंदाजाने घालायचं, कारण की आपण कोळंबीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. छान परतून घ्यायचा कांदा. आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची, ती सुद्धा छान तेलावरती परतून घ्यायची. त्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, कारण की ऑलरेडी आपण कोळंबीमध्ये लाल तिखट घातलेलं आहे. हळद अर्धा चमचा घालायची आणि छान असं कांद्यावरती मसाले परतून घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये ही जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती घालणार आहोत. ही कोळंबी आपण थोडीशीच म्हणजे परतणार आहोत, पूर्ण जास्त कुक नाही करणार आहोत. त्यामुळे आपण कोळंबी आणि ऑलरेडी बटाटा तर आपला आतमध्ये 30 ते 40% शिजलेलाच आहे. त्यामुळे तळलेला बटाटा असल्यामुळे तो ऑलरेडी कुक झालेला आहे हाफ तरी. तर अशा पद्धतीने आता हे कोळंबी आणि बटाट्याचं मिश्रण आपण मिक्स करणार आहोत. बटाटा ऑप्शनल आहे, पण आला तर छान लागतो तोंडामध्ये, त्यामुळे मी कोळंबीमध्ये घातलेला आहे. तर अशा पद्धतीने कोळंबी आपण छान तेलावरती परतून घ्यायची आणि खूप जास्त परतायची नाही आहे. तिला आपण जास्त शिजवणार नाही आहेत, फक्त ती अंगचं पाणी सोडेपर्यंत तिला परतायची. तर ही मातीचं भांड्यानं मला का साथ दिली मी तुम्हाला सांगते, कारण की ना माझ्या मातीच्या या भांड्याला ना एक छोटंसं क्रॅक आलं होतं. तर मी ना जेवण बनवते वेळेस त्याला म्हटलं की बाबा ह्या बारीनं मला साथ दे, नंतर हवं तर तुला मी नाही वापरणार, कुठेही लीक होऊ नकोस, कुठेही म्हणजे माझ्या गॅसच्या शेगडीवरती बर्नलवरती तुझं तेल गळू नये, असं मी त्याला बोलली होती. आणि लिटरली या मातीच्या भांड्यानं मला साथ दिली. तर ही जेव्हा बिर्याणी माझी झाली ना करून, नंतर ती मी गॅसवरनं काढून नंतर मी खाली ठेवली, थंड व्हायला ठेवली. नंतर हळूहळू त्यातनं एकदम थेंब 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 तेल लिकेज व्हायला लागलं. म्हणजे आपण जर आपल्या भांड्यांशी किंवा आपल्या जेवणाशी पदार्थाशी किंवा असं आपण हे केलं ना, आता आपण इथे भात घालून घेऊया. बऱ्यापैकी आपली कोळंबी हे केली आहे, फ्राय केली आहे. तर आपण भाताचा लेअर लावणार आहोत आणि वरनं कांदा, कोथिंबीर आणि पुदिनाचा लेअर लावणार आहोत. तर म्हणजे ह्यासाठी असं सांगत आहे मी की ह्या मातीच्या भांड्याने मला म्हणजे खूप साथ दिली. बिर्याणी होईपर्यंत ती कुठेही लीक झाली नाही.
हलकंसं बारीक क्रॅक आलं होतं. मी म्हटलं की आता ह्यातनं ऑइल तर लिकेज होणारच असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. पूर्ण बिर्याणी व्यवस्थित झाली आणि जेव्हा थंड करायला मी ठेवलं त्यावेळेला हळूहळू एकदम हलकं लिकेज झालं तेल. पुन्हा आपण भाताचा थर लावणार आहोत. तर इथे मी 2 थर नाही करत आहे. कोळंबी वेगळी काढून नाही घेतली आहे. फक्त भाताचा थर, त्याच्यानंतर कांदा, पुदिन्याचा आणि परत एकदा भाताचा थर आणि परत आपण या राहिलेल्या भातावरती सुद्धा कांदा, कोथिंबीर याचा थर लावणार आहोत. तर अशा पद्धतीने ही मी बिर्याणी केलेली आहे. प्रत्येक बिर्याणी ही वेगळी असते. आता काही जण माझी रेसिपी बघून कॉपी करतील की तिने कोळंबीची केली तर मी चिकनची करेन. नाही, प्रत्येक बिर्याणीची प्रोसेस वेगळी असते. छान असं आपण गार्निश करूया. फूड कलर घालणार आहे मी याच्यामध्ये. तर मला इथे रेड कलरचा फूड कलर मिळाला, तो मी घातला आहे. तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. छान असं कोथिंबीर पुदिन्याने गार्निश करून घ्यायचं आपण. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, प्रत्येक बिर्याणी वेगळी असते. प्रत्येक बिर्याणीचं मॅरिनेशन वेगळं असतं. पण जो मी गरम मसाला बिर्याणीचा केला आहे, बिर्याणी मसाला, त्याच हिशेबाने तुम्ही तो मसाला घाला आणि एक्झॅक्ट माप मी दिलेला आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बिर्याणी मसाल्याचा. वरतून मी बिर्याणी मसाला अर्धा चमचा घातला आहे आणि ओलं कापड हे केलेलं आहे आणि ते या झाकणाच्या वर घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शिजू देऊया. माझ्याकडनं चुकून तूप घालायचं राहिलं तर मी पुन्हा झाकण काढून 1-1.5 चमचा छान असं तूप घालत आहे. तर अशा पद्धतीने तूप घातलेलं आहे आणि आपण पुन्हा झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनटं आपली कोळंबी शिजण्यासाठी आपण याला दम देत आहोत. तर 20 ते 25 मिनटानंतर मी झाकण खोललेलं आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आपण हळूच आपलं हे मातीचं भांडं खाली गॅसवरनं घेणार आहोत आणि इथे मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला वाटेल की कोळंबी शिजली आहे की नाही ते. तर इथे तुम्ही बघू शकता, मी कोळंबी कट करून दाखवली आहे तुम्हाला. तर कोळंबी आपली छानपैकी शिजलेली आहे, कुठेही रबरासारखी झालेली नाही आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही कोळंबीची बिर्याणी नक्की करू शकता. आणि ही रेसिपी काही मी आत्ता केलेली नाही आहे. तर तुम्ही म्हणाल की पावसाळ्यात कुठे मासे खातेस आणि माशांचा प्रजननचा काळ असतो, तो नाही. तर मी ही 1 महिना आधीच रेसिपी केलेली आहे. तर आपण छान असं प्लेटिंग करूया. बघा काय सुटसुटीत आणि रंगीत बिर्याणी बघून जर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर आजच ही कोळंबीची बिर्याणी नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.